तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरामध्ये असलेला AJ फर्निचर मॉल, या मॉलवर जवळजवळ 5 ते 6 गोळ्या फायर करत जे आहे ते या ठिकाणी गोळीबार केल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमधील रावेत म्हणजे हा पॉश इलाका म्हणून या ठिकाणी या इलाक्यामध्ये पाहायला लागतं. याच AJ फर्निचर मॉलचे मालक अशोक नेन हे मालक या फर्निचरच्या दुकानाचे आहेत. नक्की हा गोळीबार का केला, कशा पद्धतीने केला, याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस उपायुक्त गणेश इंगळे आहेत. सर, काय सांगाल, कशा प्रकारे हा गोळीबार जो आहे तो झालेला आहे आणि काय पुढचा तपास सुरू आहे? साधारणतः रात्री 9:20 दरम्यान या ठिकाणी AJ फर्निचर मॉल आहे. या ठिकाणी 2 व्यक्ती 2 व्हीलरवरून आले आणि त्यांनी AJ फर्निचर मॉलचं जे काही नाव आहे त्या नावाच्या नेमप्लेटच्या दिशेने त्या ठिकाणी आपल्याकडे स्वतःकडे जे काही वेपन होतं त्या वेपनच्या मधून एक 5 ते 6 राऊंड फायर केल्याचं त्या ठिकाणी प्राथमिकदृष्ट्या दिसून आलेलं आहे. त्याच्यामध्ये जसं घटना कळाल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी झोनचे अधिकारी, सर्व स्टाफ, क्राईम ब्रांचचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांनी स्वतः भेटी दिलेल्या आहेत आणि मार्गदर्शन करून या ठिकाणी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने आपले वेगवेगळी पथकं तयार करून त्या ठिकाणी आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झालेले आहेत. या ठिकाणचे तांत्रिक इव्हिडन्स असेल, त्यानंतर बाकीच्या इव्हिडन्स पुरावे असतील, ते सगळे गोळा करण्याची प्रक्रिया चालू आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. ही घटना घडल्यानंतर एक सोशल मीडिया म्हणजे फेसबुकवर एक पोस्ट जी आहे ती केली. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीमधला असलेला सदस्य शुभम लोणकर जो आहे तो कुख्यात गुंड आहे, त्याने एक पोस्ट केली आहे की ह्या संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे हा एक फर्निचरचा मालक असेल किंवा अन्य एक फर्निचर दुकानाच्या मालकाला जी आहे ती त्यांनी जीवे मारण्याची देखील धमकी दिलेली आहे. कशा प्रकारे तपास जो आहे तो आता लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीच्या संदर्भात होणार आहे? याच्यामध्ये काही सोशल मीडियावर जे काही स्क्रीनशॉट वगैरे व्हायरल होत आहेत त्याच्या अनुषंगाने सुद्धा पोलीस विभागाने ते गंभीरतापूर्वक प्रकरण घेतलेलं आहे आणि ह्या दृष्टिकोनातून जे काही बाबी आहेत त्या सगळ्या तपासल्या जाणार आहेत आणि असा काही प्रकार आहे का, कोणत्या उद्देशाने हा प्रकार झालेला आहे आणि ह्याच्यामागे नेमके कारण काय आहे, कोण व्यक्ती सहभागी आहेत, हे सगळं तपासाच्या बाबी आम्ही अतिशय गंभीरतापूर्वक सुरू केलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनच आमचा तपास चालू आहे. अशोक नेन ज्या फर्निचरचा मालक आहे त्याच्यावर आरोप असा देखील म्हणजे शुभम लोणकरांनी केलेलं पाहायला मिळतं की MD ड्रग्स असेल किंवा हवालाचा व्यवहार जो आहे तो हा करत होता, त्यामुळं ह्या दोघात काहीतरी असा वाद झाल्याची देखील चर्चा आहे. ह्याच्याबाबत आत्ता सध्या सांगणं उचित होणार नाही, कारण हे प्राथमिकदृष्ट्या या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून हे होत आहेत. ह्याच्याबाबतसुद्धा तपास चालू आहे आणि सर्व प्रकरण जे आहे ते अतिशय गंभीरतापूर्वक आम्ही तपास करणार आहोत आणि त्याच्यामध्ये असा प्रकार इतरत्र शहरामध्ये होणार नाही याच्या अनुषंगाने आम्ही कठोर पावलं उचललेली आहेत. तपास पथकंसुद्धा रवाना करण्यात आलेली आहेत, वेगवेगळी पथके, आणि ती संपूर्ण प्रकरणाबाबतचा सखोल तपास चालू आहे. नक्कीच आपण पाहिलं तर याच AJ फर्निचर मॉलवर जे आहे ते अज्ञात आलेल्या 2 जणांनी जे आहे ते अंधाधुंद अशी फायरिंग या ठिकाणी केली. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड पोलीस देखील या संपूर्ण घटनास्थळाचा जो आहे तो आढावा या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहे. AJ फर्निचरचे मालक जे आहेत अशोक नेन हे MD तस्कर आणि हवालाचा व्यवसाय जो आहे तो या ठिकाणी करत असल्याचा आरोप त्यांच्यावर फायरिंग केल्यानंतरची कबुली जी आहे ती लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्य असलेला शुभम लोणकर यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणाला जे आहेत आता लॉरेन्स बिश्नोई असेल किंवा त्याच्या टोळीतील साथीदारांचा काय संबंध आहे का, आता याचा तपास जो आहे तो आता पिंपरी चिंचवड पोलीस करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळणार आहेत. कॅमेरामॅन विशाल शिंदेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.